रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या। अत्यंत गरिबी व दुःखात जीवन जगून त्यांनी बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी व सामाजिक कार्याला अखंड पाठिंबा दिला। त्यांच्या निस्वार्थ त्यागामुळे त्यांना रमाई म्हणून आदराने संबोधले जाते। रमाईंच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे वलंगकर व आईचे नाव रुक्मिणी वलंगकर होते। बालपणीच आई वडिलांचे क्षेत्र हरपल्याने त्या काका व मामाकडे मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या। त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला होता। 1906 मध्ये भाईखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचा विवाह झाला होता। त्यांनी अत्यंत दारिद्र्य, 4 अपत्यांचे अकाली निधन आणि एकाकीपणा अनुभवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या थॉट ऑन पाकिस्तान या प्रसिद्ध पुस्तकाची अर्पण पत्रिका रमाईंना समर्पित करताना लिहिले आहे, तिने मला साध्या भिवाचा डॉक्टर आंबेडकर करण्यात साथ दिली। तिला हे पुस्तक अर्पण। रमाई केवळ गृहिणी नव्हत्या, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर अनेक सभांना जात असत। त्या दलित वस्तीतील महिलांना एकत्र करून त्यांच्याशी संवाद साधत त्या महिलांना स्वच्छता, शिक्षण आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देत रमाईंना आर्थिक मदत देण्याचे अनेकांनी सुचवले, परंतु त्यांनी कोणाचीही फुकट मदत घेतली नाही। क्षणाचा गौरव विकून त्यांनी प्रपंच चालवला। एकदा बाबासाहेबांना कडकडीने रमाईंनी सांगितले की तुम्ही समाजासाठी इतके करता, मग दारुद्यांचा काहीतरी बंदोबस्त करा। रमाईच्या आग्रहाखातर बाबासाहेबांनी समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश अधिक तीव्रतेने दिला। जेव्हा बाबासाहेब वर्तमानपत्रे चालवत तेव्हा रमाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असत। चळवळीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांची सोय करणे, त्यांना जेवण देणे आणि कार्यकर्त्यांना मायेचा आधार देणे हे कार्य त्यांनी आयुष्यभर केले। धारवाड येथील मुलांच्या वसतिगृहात अन्न नसल्यामुळे मुले उपाशी आहेत हे पाहून रमाईंनी क्षणाचा विचार न करता स्वतःच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या। त्या बांगड्या विकून आलेल्या पैशातून त्यांनी वसतिगृहातील मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली।